आज मला जायचं होतं आजऱ्याला. का चाललोय तुम्हाला पुढे समजूनच जाईल. ह्याच्यावरून तुम्ही ओळखलाच असाल. मी चाललेलो शिवजयंती निमित्त आजऱ्याला शूट करण्यासाठी. तोपर्यंत गाडी आले बघा. गाडीत बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो मंदिरामध्ये. बिरदेवाचं दर्शन घेतलं. तोपर्यंत इकडे पालखी आलेली बघा. पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आजऱ्याला. आजऱ्याच्या जवळ नेटूर गावामध्ये मला शूट करायचं होतं. तेही देवा मर्दानी आखाड्याचं शूट करायचं होतं मला. आम्हाला आजऱ्याला पोहोचायला 3 तास लागणार होतं आणि तिथून नेटूर मध्ये पोहोचायला एक अर्धा तास लागणार होतं. गाडीमध्ये पेट्रोल टाकून पोहोचलो हायवेला. तो पण इकडे गर्दी झालेली. आम्हाला वाटली की गाडी धडकली की काय. तिथं गेल्यावरच कळालं की रस्त्याच्या साईडला असलेले डोंगर त्याला सुरुंग लावलेले, त्यामुळं थांबवलेली गाडी. इथं सुरुंग लावलेले बघा. एका ठिकाणी चहा पिलं आणि आम्ही निघालो आजऱ्याला. तोपर्यंत असं काय झालं, गाडी आम्हाला सर्व्हिसिंग करायला लागली. गाडीमध्ये प्रवास करत असताना मोठ्या भावानं बारक्या भावावर डायरेक्ट, त्यामुळं बारक्या भावाला कपडे आणायला चाललेलो आम्ही. एका दुकानात गेलं आणि बारक्याला कपडे घेतलं. आम्हाला नेटूर मध्ये पोहोचायला लेट झालेलं. तोपर्यंत मिरवणूक पण गावात गेलेली. पोहोचल्यावर तिथं नाश्ताची सोय केलेली. पहिला नाश्ता करून घेतलं. इकडं आवराल ती. तोपर्यंत इकडं शिवजयंतीचं मिरवणूक पण आलेलं. तोपर्यंत इकडे शस्त्र सर्व मांडून घेतलेली. श्रीफळ वाढून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमात सुरू केले. त्यानंतर मी शूट घ्यायला सुरुवात केलो आणि आता रिझल्ट तुम्हाला खाली इंस्टाग्रामची आयडी देतो. तिथं जाऊन तो मला रिझल्ट पाहायला भेटेल. तर भावांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि काम करा. तुमच्या भावाला इंस्टाला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. चला.